यानंतर आता आपण थेट जाणार आहोत पंढरपूरमध्ये, कारण पंढरपूरमध्ये माझा सहकारी सुमित सोनवणे आपल्यासोबत जोडला गेलाय। सुमित, खरं तर ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जयघोष सगळ्या पंढरपूरमध्ये तुम्ही ऐकत असाल, अनुभवत असाल। सध्याचं वातावरण त्या परिसरामध्ये काय आहे, कसा भक्तिमय सोहळा रंगलेला आहे, थोडक्यात आम्हाला माहिती सांगा। चारही बाजूने पंढरपूरच्या फक्त वारकरी, भाविक भक्त आणि दर्शनासाठी फक्त चेहऱ्यावर असलेली आस, हेच आपल्याला पंढरपूरच्या या सगळ्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय। संपूर्ण नगरी जी आहे पंढरपूर फक्त आणि फक्त विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेली आहे आणि प्रत्येकजण आपल्या विठोबाला कशा स्वरूपात दर्शन मिळेल त्याच भक्तिभावाने या पंढरपूर नगरीत आपल्याला या सगळ्या पाहायला मिळतोय। हा अलोट जो आहे, तो जनसागर जो आहे, अलोट भक्तीचा सागर आहे आणि तो भक्तीचा सागर या पंढरपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या अनेक दिवसांपासून हे वारकरी जे आहेत ते पायी वारी करत होते आणि आज ते या आपल्या लाडक्या विठोबाला पाहण्यासाठी आलेले आहेत आणि मोठी गर्दी चारही बाजूला, शहरातील या चारही बाजूला जिथे पाहाल तिथे फक्त वारकरी आहेत आणि त्यांच्या तोंडामध्ये फक्त जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम, टाळ मृदुंग आणि पकवाजाचाच आपल्याला स्वर ऐका येतोय। अतिशय सुंदर, अतिशय भावी भक्ताने आणि अतिशय उत्साहाचं वातावरण या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण चारही बाजूला ह्याच सगळ्या आणि ज्या वारकऱ्यांना गाभाऱ्यामध्ये जाता येत नाही ते वारकरी जे आहेत ते कळसाचं दर्शन घेऊन पुढे जात आहेत। म्हणजे कळस दिसता माती चरणी ठेविला, विठ्ठल देखिला डोळा भरी, म्हणजे इथून देखील डोळा भरून हा विठ्ठलाला आम्हाला पाहता येतं, असं देखील या वारकऱ्यांनी आपल्याला इथून ज्या उड्या घेत आहेत, विठ्ठलाच्या मंदिराकडे पाहिलं की उड्या घेऊन एक समाधान मिळतं की आपण इथपर्यंत पायी वारी केली आणि त्याचा आज आपल्याला साक्षात्कार होतोय। या सगळ्याचा जो अनुभव अतिशय खूप म्हणजे या सगळ्या वारकऱ्यांचा आनंद सांगता येत नाही अशा पद्धतीने आहे। वारकरी जे आहेत ते दर्शन मोठ्या श्रद्धेने घेत आहेत, आपल्या लाडक्या विठोबाचं नामस्मरण करतायत, आपल्या लाडक्या विठ्ठलाचं कौतुक करीत, आपल्या लाडक्या विठ्ठलाचं गजर करीत, ज्ञानोबा तुकारामाचा गजर करीत, माऊलींचा गजर करीत, हा सगळे वारकरी जे आहेत ते आज पंढरपूरमध्ये आहेत आणि मोठी गर्दी जी आहे ती या सगळ्या भागामध्ये पाहायला मिळते। आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून एक एक पालख्या ज्या आहेत त्या येत असतात, नगर प्रदक्षिणा घालतात। सुरुवातीला चंद्रभागेमध्ये नदीमध्ये जातात, त्या ठिकाणी स्नान करतात आणि तिथून नगर प्रदक्षिणा ज्या आहेत ते घातली जाते। अतिशय सुंदर वातावरण, जिकडे पाहिल तिकडे भगव्या पताका आहे आणि फक्त वारकरी दिसतोय आणि तिथं विठ्ठलाचा जो तल्लीन झालेला वारकरी आपल्याला दिसतोय, भक्तीच्या सागरात बुडलेला वारकरी दिसतोय, आनंदी दिसतोय। कारण गेल्या अनेक दिवसापासून हे वारकरी जे आहेत ते आपल्या लाडक्या विठोबाला भेटीच्या आसेने येत होते आणि आज त्यांना या वाडक्या विठ्ठलाचं गाभाऱ्यात जाऊन जरी दर्शन झालं नाही तरी कळसाचं दर्शन घेऊन गाभाऱ्यात गेल्यासारखं त्यांना या सगळ्या दर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळते। उत्साही वातावरण आहे आणि आज आपण जर पाहिलं तर हे पश्चिम द्वार आहे, इथूनच वारकरी जे आहेत ते दर्शन घेऊन येता येते आणि अतिशय भावुक वातावरण, प्रत्येक एक दिंडी जी आहे ते पाठीमागे सोडले जात आहेत आणि पुढं दर्शनासाठी ज्या सोडल्या जात आहेत आणि कळसाचं दर्शन घेऊन हे वारकरी जे आहेत ते विठ्ठलाचं नामस्मरण करीत पुढे जाताना आपल्याला दिसतात। ते सुंदर वातावरण आहे, भाविक भक्ती आणि वारकऱ्यांची मांदियाळी जी म्हणतायत ना ती या सगळ्या पंढरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सुंदर भगव्या पताका ज्या आहेत, पालख्या घेऊन येतात, छोट्या छोट्या ज्या पालख्या आहेत ज्या वेगवेगळ्या राज्यातील भागातून आल्या होत्या त्या दर्शन घेत आहेत, प्रदक्षिणा घालतायत आणि पुढं आपल्या लाडक्या विठोबाचं दर्शन घेऊन पुढं आपल्या मठामध्ये जातात। असं हे वातावरण जे आहे ते पंढरी नगरीमध्ये आहेत। असं वातावरण या जन्मी तरी मिळणार नाही, अशा भाविकांच्या, अशा वारकऱ्यांच्या ज्या भावना आहेत आणि त्या भावना आपल्याला या सगळ्या माध्यमातून दिसतात। वारकऱ्याचा गजर, वारीचा नामघोष आहे, विठ्ठल नामाचा गजर आहे, टाळ मृदंगाचा गजर आहे आणि इथं असलेला पोलिसांचा कडा पहारा देखील या सगळ्यांना व्यवस्थित पद्धतीने जसे जमेल तसं दर्शन देण्याची सोय जी आहे पोलिसांकडून होती आणि सगळी सोय जी आहे या ठिकाणी जिथं पाहिल तिथं फक्त पांढऱ्या टोप्या आणि पांढऱ्या टोप्यावर ग्रामीण भागातील आलेले हे सगळे शेतीतले कामं सोडून, शेतीतले जे काय पेरण्या आहेत त्या सोडून आता या पुढं दर्शन घेऊन ते पुढे जातील आणि त्यांचा पाऊस जे आहे ते विठ्ठलाकडे मागतात की पाऊस येऊ दे आणि आमचं जे काही शेतीचं आहे, आमच्या शेतीच्या पेरण्या खोळंबल्या ते किंवा आमच्या
पीक राहिलेलं आहे त्याचा आम्हाला समाधान मिळू दे, असा संपूर्ण जो काही या भक्तिमय रसामध्ये आपल्याला दिसतोय. आपण एक एक पालखी जी आहे ती या सगळ्या नगरामध्ये फिरताना दिसते आणि सुंदर वातावरण जे आहे, भाविकांचं वातावरण अतिशय ज्ञानोबा तुकारामाचा गजर, इथं भेदभाव नाही, फक्त समतेचा संदेश दिला जातोय आणि फक्त या विठू नामाचा गजर करीत हे वारकरी जे आहेत ते दर्शन घेऊन पुढे जाताना दिसतात. कळसाचं दर्शन घेऊन विशेष म्हणजे पुढे जाताना दिसतात ते. सुमित, नक्कीच वारी म्हणजे तर चालणारी संस्कृती आणि विठ्ठल म्हणजे उभं राहिलेलं प्रेम आणि अभंग म्हणजे महाराष्ट्राच्या आत्म्याचा आवाज. या आषाढी एकादशीच्या निमित्तानं संतांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या सगळ्या लाडक्या भक्तांकडून किंवा वारकऱ्यांकडून केला जातो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.